कधी कधी एक प्रवास आपल्याला अशा जगात घेऊन जातो जेथे इतिहास स्वतः बोलू लागतो. हम्पीच्या या अद्भुत प्रवासात माझ्याबरोबर चला. या प्रवासात आपण चिंतामणी, गगनमहल, अणिगुंडी फोर्ट आणि त्या वाली गुहेचे रहस्य उलगडूया. तुम्हाला जर समजत नसेल हम्पीपर्यंत कसं पोचायचं, कुठे राहायचं, किती खर्च येतो, तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ आहे. तुमचं स्वागत आहे डायरेक्ट दादर स्टेशन वरून. आणि आज आपण जातो एका नवीन ट्रिपसाठी. ही ट्रिप थोडी स्पेशल आहे कारण की आपण पहिल्यांदाच कोणत्या तरी एकदम हिस्टॉरिकल प्लेसवर जातोय. आणि ही हिस्टॉरिकल प्लेस तर तुम्हाला समजली असेल. आपण पकडतोय हॉस्पेट ट्रेन आणि ट्रेन थोडी डिले झाली त्यामुळे आपण थोडा थांबलोय, टाइमपास करतोय. ट्रेन आली की लगेच पकडायला जाऊया. तोपर्यंत थांबा माझ्याबरोबर. ट्रेनला पण भरपूर लेट झालाय, जवळजवळ 1 तास लेट झाले आणि दादरला फिरून पण कंटाळा आलाय. बघूया आता कधी येईल ट्रेन. येते वाटतं. ट्रेन आली, तेवढ्यातच ट्रेन आली. चल निघूया. आपला S3 आहे ना, S3च्या खाली उभा राहिलो आपण. मधले सीट आहे, सीट नंबर बघायला पाहिजे. आपली आजच कन्फर्म झाले सीट. पहिले RAC होती, नंतर आज कन्फर्म झाले. तेव्हा इकडे 45-46 आहे. आता आमचा डिनर ब्रेक होतो इकडे. घरातूनच आणलं आपण, इकडून तर काय घेतलं नाही आपण. पराठे आहेत आणि भात आहे, तो खाऊया आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. आता सकाळी आता आपण उठलोय आणि उठल्याबरोबर बघितलं मी पूर्ण ट्रेन खाली. आता 6 सीटवर आम्ही 2 जण बसलेत. सोलापूरला अर्धी ट्रेन खाली झाली आणि अजून 2-3 तास बाकीत पोचायला, तर टाइमपास करूया. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, आपण जातोय 1139. स्क्रीनवर ट्रेनचं नाव आणि नंबर येत असेल, त्या ट्रेनने आपण जातोय. डेलीची ट्रेन आहे CSMT वरून हॉस्पेटसाठी. 9:30 वाजता असते आणि आपल्याला 1 वाजता पोहोचवते. तर टायमिंगवर डिपेंड करतं किती लेट पोहोचते ते, आपल्याला काय आयडिया नाही. बघूया आता. आणि पूर्ण ट्रिप आपण बजेटमध्ये करणार आहोत. त्या ट्रिपमध्ये जेवढा पण खर्च होईल तो तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला स्क्रीनवर दिसेल. जसं आता तिकिटीचा खर्च दिसतोय, म्हणजे ही दोघांची तिकीट आहे आपली. स्लीपरने आपण ट्रॅव्हल करतोय आणि येताना तर तुम्हाला पुढे हळूहळू दाखवतो. आणि या ट्रिपमध्ये किती खर्च होईल आणि तुम्ही किती खर्च अजून एक्स्ट्रा करू शकता ते तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजेल तुम्हाला. आणि तुमचा बजेट पण तुम्ही हे व्हिडिओ बघून डिसाईड करू शकता. आता बागाको स्टेशनला पोहोचले आपली गाडी आणि 1 तास लेट आहे. चला परत चढूया वरती. पंधरा तासाच्या जर्नीनंतर आता आपण हॉस्पेट स्टेशनला पोहोचलोय. आता बघूया इथून पुढे कसं काय जायचं ते. आणि तर रिक्षावाले पण आलेत आपल्या इथे विचारण्यासाठी, तर चेक करूया. रिक्षा भेटली आपल्याला फायनली. थोडं वर खाली करायला लागलं, म्हणजे जास्तच करायला लागलं. रिक्षावाला आपल्याला घेऊन जातो. हा आपल्याला रिक्षावाला भेटला. जाऊया आता. तर जास्तच खर्च झालाय, मला इकडे दिसते. बजेट पहिलंच आपलं हलतोय वाटतं. आणि बघा हॉस्पेटे जंक्शन. इथे आता नारळ पाणी घेतलंय 20 रुपयाला एक. 2 घेऊया. बरं, आणि ते 30 रुपयाला. बेसवालाच ट्राय करूया सध्या, विदाऊट स्ट्रॉ. डायरेक्ट प्यायचं आपल्याला. बरोबर मलाई पण आहे त्याच्यामध्येच 20 रुपयामध्ये. तर रिक्षा पण थांबले, ते खाऊया आणि निघूया. आणि आजूबाजूला डोंगर पण मस्त आहे सगळीकडे आणि नजारे पण मस्त आहे, मंदिरं पण दिसतात. बघत बघत जाऊया. स्टेशनवर रिक्षाने यायला आपल्याला 1-1.5 तास गेला. 900 रुपये घालवले आपण. थोडे जास्तच गेले तरी पण आपल्याला बरं पडलं. आणि आता आपण चेक इन केले. हॉटेल वगैरे आता तुम्हाला नंतर दाखवेन कसं काय ते येणाऱ्या, म्हणजे उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि रिक्षामधून येताना पण एकदम नजारे वगैरे भारी होते. शेती वगैरे आणि डोंगर वगैरे पण मस्त होते, दगडी वगैरे त्या आता तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटतीलच. आणि आता थोडं आपण बाईकसाठी वेट करतोय. ते हॉटेलवाल्याला सांगितलेलं बाईकसाठी, ते थोडं स्वस्तामध्ये करून देतोय. तर थोडं वेट करूया तो येईपर्यंत आणि निघूया पुढच्या गोष्टींसाठी. ही आपली आता गाडी आहे. ही आपल्याला 2 दिवसासाठी आहे, पण 2 दिवस पूर्ण चालवणार नाहीत आपण. आपल्याला चांगल्या रेटमध्ये भेटले.
600 रुपये पर डे, तर 1200 रुपये होतील आपले. बाकी एकदा व्हिडिओ बनवून ठेवतो, काय झालं तर उगाचच आपल्यावर नको यायला. आणि हा मी आहे. जाऊया आता 1-2 प्लेसेस फिरून येऊया. 1-2 म्हणजे बघूया किती होतात तेवढे. आता मी चाललेत पहिले पेट्रोल भरायला. गाडीमध्ये अर्धाच लिटर पेट्रोल आहे बोलला तो, तर पहिलं पेट्रोल भरूया, नंतर एक एक फिरायला चालू करूया. आता स्कूटी घेतल्याबरोबर आपण 100चं पेट्रोल टाकलंय आणि इथे चाय प्यालोय. चाय आणि बिस्किट खाल्लंय, त्याचंही तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतील. चला आता आपण जाऊया, एक एक स्पॉट करत जाऊया. त्या तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला त्या स्पॉटची म्हणजे कुठे गेलो ते सांगतो तुम्हाला. एनेगुंडी क्राफ्ट टुरिझम विलेज, एंट्री पण भारी बनवले. जाते ही अंदर. आता आपण चिंतामणीच्या इथे आलोय. आता हे चिंतामणी मंदिर आहे की अजून काय ते आपण बघूया आतमध्ये गेल्यावरच. एंट्री गेट ही आहे वाटतं, आणि खाली ते तुंगभद्रा नदी आहे. आज आहे आपला हम्पी मधला पहिला दिवस. पहिला दिवस तर म्हणता येणार नाही, कारण की 3-4 वाजता तर आपल्याला स्कूटी मिळाली, थोडं लेट झालं. त्यानंतर आता आपण बाहेर पडलेत. आता कोणतं ठिकाण करायचं यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, तर थोडं आजूबाजूला सजेशन घेतलं स्थानिक लोकांकडून आणि आपण आलोय चिंतामणी या मंदिराच्या ठिकाणी. हे चिंतामणी मंदिर मधून दिसतंय, हे तुम्हाला स्क्रीनवर याचं नाव देईन मी तुम्हाला. ते ठिकाण आहे आणि मस्त एकदम शांत ठिकाण आहे. सध्या पूर्ण वाटतं आहेत माणसं तशी जायवरती. इथे नदीचा आवाज पण येतोय, पोरं पण गेलेत, माणसं पण गेलेत तिकडे. असे मानले जाते की हे ठिकाण रामायण काळाशी संबंधित आहे, पण मला हे ठिकाणच नाही तर पूर्ण हम्पीच रामायण काळाशी संबंधित आहे असं वाटतं. आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि देवीचा फोटो आहे. अशी काही प्लेस आहे आणि मस्त आहे इकडे, थोडं शांत वातावरण. पण गर्मीमध्ये तुम्हाला भरपूर ऊन लागेल इकडे, आणि आता पण तसं ऊन भरपूर लागते, थोडं गरमीची सुरुवात आहे. खूप वर्षापूर्वी येथे एक संत राहायचे, त्यांचे नाव होते चिंतामणी. त्यांनी या मंदिरात खूप वर्ष तपश्चर्या केली होती, म्हणून या जागेला चिंतामणी हे नाव पडले. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की प्रभू रामाने हनुमानाला ओळखण्यासाठी एक रत्न दिले होते, त्यालाही चिंतामणी म्हणत. आता या दोघांपैकी कुठली कथा खरी आहे हे थोडं सांगणं कठीण आहे. त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मस्त जागा आणि जरा एकदम ओल्ड पण वाटते भरपूर. ते कोऱ्या कलर बोट सध्या उलटी टाकून ठेवले, पण आणि ते असं एकदम जुन्या ठिकाणी आल्यासारखं पण वाटतंय, कारण की सगळं एकदम ओल्डच आहे सगळं बांधकाम वगैरे. बघू शकता एक मोठा दगड बघा, खालून वरपर्यंत एकच अख्खा दगड आहे. हा एक स्तंभ, आणि बघा ना आर्किटेक्चर बघा कसं आहे भारी. याच ठिकाणी बसून प्रभू रामांनी वनराज बाली आणि सुग्रीव यांचे युद्ध पाहिले होते. याच मंदिराच्या परिसरात असलेल्या एका विशिष्ट जागेवरून श्रीरामांनी बालीवर बाण सोडला होता असे मानले जाते. आता इथून आपण एंट्री मारली, आता पुढे जाऊया. ओके, इकडे पण काहीतरी गुफा आहे वाटतं, जाऊ आणि श्रीरामांची हनुमानाशी भेट ह्याच परिसरात झाली होती असे काही कथांमध्ये सांगितले जाते. हम्पीच्या मुख्य गर्दीपासून हे ठिकाण थोडे लांब असल्यामुळे येथे खूप शांतता आहे आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. दगडामध्ये उमटलेले काही पाऊल चिन्ह आहेत, ज्यांना श्रीरामपाद असे म्हटले जाते. पूर्ण गुफेतून बाहेर आलो आपण, नदीच आहे म्हणजे तिन्ही साईडला. इथून आता जाऊया आपण खाली, समोर चाफ्याचं झाड आहे. चला आपली ही प्लेस बघून झालंय, आता आपण गगन महालच्या इथं जातोय. गगन महाल तिथं जाऊया. आपली स्कूटी तर आहे रेंट केलेली त्याने. आणि बघा इथे चिंतामणी मंदिर परिसर, म्हणजे आता आपण जे सगळं फिरलो होते चिंतामणी मंदिर परिसर होतं, हे सगळं मॅप आहे इथला. ब्रिज टू हम्पी, तो तिकडे ब्रिज दिसतो, तिकडे एकदम दिसतो ना तो ब्रिज टू हम्पी. बघा आपलं फिरून झालं, जाऊया आता गगन महालच्या इथे. आणि मस्त वास्तू आहे, ते डोंगरावर बघा ना, म्हणजे दगड कसे एकावर एक आहे. असेच दगड तुम्हाला सगळीकडे बघायला भेटतील. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये थोडं जास्तच थकलो म्हणून उसाचा रस पिऊया. आता आपण अनेगुंडीमध्ये आहोत, इथे फिरण्यासारखी अजून भरपूर ठिकाणे आहेत. तर आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणावर. आता आपण आलेत गगन महालच्या इथे. वेलकम टू गगन महाल एनागुंडी. एनागुंडी गावाचं नाव वाटतं. ते एंट्री तिकीट लागते गगन महालला 20 रुपये, म्हणजे 10 रुपये एकाची. गगन म्हणजे आकाश आणि महाल म्हणजे राजवाडा. या नावाचा अर्थ आहे आकाशाला भिडणारा राजवाडा. हा महाल 16व्या शतकातील विजयनगरच्या राजांसाठी बांधला गेला होता.
असे मानले जाते की विजयनगर साम्राज्याचे राजे या महालाचा वापर लँडस्केप व्ह्यू आणि विश्रांतीसाठी करत. विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर हे ठिकाण या प्रदेशातील स्थानिक राजांचे निवासस्थान होते. या महालाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यांची वास्तुकला. यात हिंदू आणि इस्लामिक अशा दोन्ही शैलींचे मिश्रण पाहायला मिळेल. महालाच्या खिडक्या आणि दरवाजे अतिशय सुंदर कोरीवकामाने सजवलेले आहेत. काळाच्या ओघात या महालाचा बराचसा भाग नष्ट झाला असला तरी आजही उभे असलेले अवशेष पर्यटकांना आकर्षक करतात. तिथे मग वरती चढायला दिली इथे काय वरती आम्ही दोघंच इथे वरती जाऊन बसू शकतो वाटतं, पण जाणार नाही. फक्त 20 रुपये देऊन आम्ही दोघंच आले तिकडे, अजून कोणच नाही आलंय. बघू शकता आता एवढ्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कोण दिसलं नाही. मस्त आहे, पण छोटंसंच आहे. मस्त आहे, तुम्ही येऊ शकता. फोटो वगैरे मस्त येतील तुमच्या इथे. आणि बघ इकडून सूर्य पण दिसतोय. गगनमहालच्या बाजूलाच इथे रथ आहे आणि मस्त आहे लाकडामध्ये. टायर पण बघू शकता केवढे मोठे आहेत. आणि समोर मंदिर आहे, त्या मंदिरात चाललो आपण. गगनमहालच्या इथेच आहे श्री रंगनाथ स्वामी टेम्पल. मागे डोंगर बघा काय दिसतोय, रंगनाथा स्वामी. वा बरं कसं विष्णूची मूर्ती ना. अशा सुंदर अशा वातावरणात आम्ही चाललेत अनिगुंडी फोर्टला. आणि सनसेट व्हायला थोडाच टाइम राहिला, म्हणजे 1-1.5 तास राहिला असेल. आता इथे आपण एका लोकेशनला जातोय. लोकेशन काय ते थोडं डाऊटफुल आहे. बाले केव आहे की अनिगुंडी फोर्ट, पण थोडं वरच्या साईडला आहे. वरती दगडी बघा ना, खाली येतील असं वाटतंय. इथे पार्किंगचे 5 रुपये आहेत. 5 रुपये दिले त्याला आणि काहीतरी घेऊ थंडगार. आणि वरती दुर्गा माता टेम्पल आहे, वाली किल्ला आहे आणि वाली गुफा आहे. अनेगुंडी हे हम्पीपेक्षा प्राचीन ठिकाण मानले जाते. हे ठिकाण विजयनगर साम्राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला डोंगराळ भागात मोठ्या खडकांमध्ये बांधलेला आहे. विजयनगरचे राजे युद्धाला जाण्यापूर्वी या किल्ल्यातील दुर्गा देवीचे आशीर्वाद घेत असत असे मानले जाते. असे मानले जाते की त्रेतायुगात वालीने येथे देवीची उपासना केली होती. तसेच द्वारपा युगात पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान या मंदिरात येऊन देवीचा आशीर्वाद घेतला होता. इथे लिहिलेलं आहे अनिगुंडी किल्ला आणि शिवालय मंदिर. इकडे वरती आहे बघ, इथे पण गुफा. इकडे असं छोट्या छोट्या गुफा झाल्या दगडांच्या मधून. आणि मोठे मोठे दगड, डोंगर असं आहेच ना, दगडीच आहेत तशा मोठ्या. वाह जबरदस्त आहे किल्ला, म्हणजे किल्ल्यासारखा किल्ला दिसतो बघा. मंदिराच्या एंट्रन्सला पोचलोय आपण. मंदिर, किल्ला आणि मंदिर पण आतमध्ये. शंकराचं तुम्हाला आता सांगितलं मी. चप्पल घालून येऊ शकतो इथे, पण आम्ही चप्पल तिकडे खालीच काढल्या. इकडे जास्त कोणी आहेच नाही आता, सगळेजण गेले वाटतं. आपण पण जाऊया आता, आपल्याला सनसेट पण बघायचं आहे म्हणून इकडे वरती आलोय बघण्यासाठी. नाही तर सगळेजण तिकडून खालूनच जातात, कारण की थोडं वरच्या साईडला आहे आणि लोकांना जास्त पॉईंट्स कव्हर करायचे असतात म्हणून अर्धे पॉईंट करतात सगळे. पण आपण थोडं कम्प्लीट करूया. इकडे पण मंदिर आहे शंकराचं. शंकराच्या पिंडीवर असं प्रत्येक पिंडीवर पाणी जात आहे. विहिरी सारखं बघ, खाली उंच आहे भरपूर. आपल्याला दिसायला कसं दिसतंय, पण उंच आहे. आणि समोर देव दिसत आहेत आपल्याला. जवळून दाखवतो तुम्हाला. 12 ज्योतिर्लिंग. ओके, 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी. इथे 9 ग्रह आहेत. 9 ग्रह 9 दिशेला 9 ग्रह आहेत. त्यांच्या मूर्त्या त्या दिशेला आहे. वाली गुफा का रस्ता इस तरफ. आपण इकडून आलो, बऱ्यापैकी वरती चढून आलोय. हे ठिकाण रामायणातील किष्किंधा नगरीचा भाग मानले जाते. ही तीच गुफा आहे जिथे वानर राज वाली आणि मायावी राक्षस यांच्यात युद्ध झाले होते. युद्धादरम्यान रक्ताचा ओघ बाहेर आल्यामुळे सुग्रीवाला वाटले की वाली मारला गेला आहे आणि त्याने गुहेचे तोंड मोठ्या शिळेने बंद केले होते. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या अरुंद गुहेत फिरताना तुम्हाला रामायण काळातील अनुभवाची प्रचिती येईल. आपल्याकडे टाइम खूप कमी होता आणि आपल्याला भरपूर ठिकाणे करायची होती. त्यात आपल्याला सनसेट पण बघायचा होता. त्यासाठी आपण जाणार होतो हिप्पी आयलंडला. ते इथून भरपूर लांब होतं, म्हणजे जवळजवळ 4-5 किलोमीटर लांब असेल आणि आपल्याला तिथे पोचायचं होतं. आणि सनसेटसाठी अर्धा तासच बाकी होता असेल. तिथूनच आम्ही डायरेक्ट आलो हिप्पी आयलंडला. आम्हाला व्हिडिओ पण काढायला जमले नाही, एवढा कमी टाइम होता. येथून तुम्हाला हम्पीची 360 व्ह्यू पाहायला मिळेल. एकीकडे अथांग पसरलेलं हिरवेगार भातशेती, मध्येच डोकावणारे नारळाचे वृक्ष
आणि दुसरीकडे तुंगभद्रा नदीच्या पलीकडे असलेले हम्पीचे ऐतिहासिक मंदिर आहे. यात सुंदर अशा सूर्यास्तामध्ये आम्ही आमचा पहिला दिवस संपवला. आता काळोख झालाय पण सीन तुम्हाला उद्या बघायला भेटेल. उद्या आपण सकाळी येणार आहोत येथे पलीकडे जाण्यासाठी. तर बघा काय नजारा आहे, उद्या दाखवतो तुम्हाला. सध्या आपण आता जाऊया हित आयलंडला आलेलो, परत आता जेवणासाठी जाऊया. तर जेवण आपलं साऊथ इंडियन थाली आहे आणि चना मसाला आणि चपाती मागवले, पण साऊथ इंडियन थाली बघून घ्या. आणि त्याची टेस्ट कशी असेल ती जेवल्यानंतर दाखवतो तुम्हाला, सांगतो म्हणजे तुम्हाला.